आणि आता एक मोठी बातमी, धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक झाले होते। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या केल्यानंतर मध्यरात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात सुरेश धस, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यासाठी मुंडे समर्थक आक्रमक झाले होते। मात्र त्यांच्या विरोधात अद्याप दाखल करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे आज पुन्हा आंदोलनाचा इशारा मुंडे समर्थकांनी दिलाय। आणखीन एक मोठी बातमी, एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। कमी मतांनी विजयी झाल्यानं खंत व्यक्त करताना त्यांनी मतदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले। तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही, तुम्हाला फक्त दारू मटण पाहिजे असं बोलताना त्यांनी मतदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू मटण पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले मायला, 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा झाल्यापेक्षा। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पिकांवर वेळेवर फवारणी करणं गरजेचं आहे, मात्र मजुरांची उपलब्धता होत नसल्यानं आता थेट ड्रोनच्या वापरानं शेतकरी फवारणी करतात। शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांकडून फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे। तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून पुढील वर्षापासून प्रतिवर्षी 10 लाख हेक्टरवरील तेलबिया लागवडीसाठी मोफत बियाणं देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली। पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली। मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं मटार, टोमॅटो, फ्लावर, कोबी आणि आलं या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत। अहिल्यानगरमध्ये 30,000 क्विंटल तर पुणे जिल्ह्यामध्ये लोकल कांद्याची 20,000 क्विंटल आवक झालेली आहे। कांद्याला कमीत कमी 1700 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। तुरीच्या दरात सातत्यानं घसरण सुरूच असून तुरीचा 7,800 रुपयांवर बाजारभाव येऊन ठेपलाय। तुरीला कमीत कमी 6,800 रुपयांपासून 7,800 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 143 क्विंटल इतकी आवक झाली आहे। सोयाबीनला 4,105 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। बाजारामध्ये मक्याची 432 क्विंटल इतकी आवक झाली। गेल्या 1.5 महिन्यामध्ये 3,21,581 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण झालंय। ऊसाचे फड मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यानं यंदा कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळप करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मेथीच्या जुडीला 2 ते 3 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यानं वाहतुकीचाही खर्च निघत नाहीये, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना मेथीच्या पिकात जनावरं सोडल्याचा प्रकार येवल्यात घडला। पुणे जिल्ह्यातील अवसरी बुद्रुक परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर वाढत चाललेला आहे। मुक्तपणे फिरणारे बिबटे निदर्शनास येत असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। आता एक मोठी बातमी, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या सोडतीला 2दा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये। इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे आणि आज रात्री 11:59 अर्ज विक्रीची मुदत संपणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी त्वरित अर्ज सादर करावेत असं आवाहन कोकण मंडळाकडून करण्यात आलंय। शेवटच्या दिवसापर्यंत किती अर्ज दाखल होतात याकडे आता कोकण मंडळाचं लक्ष आहे। भिवंडीतील बिलाल नगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर 4 जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला। यात एक इसम जखमी झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। भिवंडीतील कोनगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बॅट्समनच्या फटकेबाजीवर खुश झालेल्या चाहत्यानं मैदानात येऊन नोटांचा पाऊस पाडला। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील JW मॅरिएट इथे महाराष्ट्रातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे उपस्थित होते। त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माध्यमांमध्ये कसा वापर केला जातो यावर माहिती दिली। आणि आता एक मोठी बातमी, BPSCची 17वी पूर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पाटणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पाटणा येथील गांधी मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले जनसुराजचे संस्थापक
प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्यासह अन्य आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रशांत किशोर यांना उपोषणावरून हटवण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. प्रशांत किशोर बीपीएससीची 17वी पूर्वपरीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटणा येथील गांधी मैदानावर गांधी पुतळ्याखाली आमरण उपोषण करत होते आणि पहाटे 4 वाजता मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा तिथे आला. त्यांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेताना चापटही मारली असा आरोप जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी केलाय. उनके धरना फरना देने से क्या होने वाला है? बहुत बिहार में मरता है. एक आठ धरना दिए हुए चला ही जाएगा तो क्या बिगड़ जाएगा. और ऐसे लोगों का नेतागिरी नहीं चलेगा. हमको ऐसा नेता नहीं चाहिए. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ते राहत असलेल्या त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 33,66,00,000 रुपये खर्च आल्याचं कॅग अहवालात नमूद करण्यात आलंय. या निवासस्थानात बदल करताना बांधकाम विभागानं काही अनियमितता केली आहे असं या अहवालात म्हटलंय. जेडीयू आमदार गोपाल मंडल यांनी प्रशांत किशोर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. आंदोलन करून काय होतं, बिहारमध्ये अनेक लोक मरतायत, एक गेला तर काय होईल असा सवालही त्यांनी केलाय. बीपीएससीची पूर्वपरीक्षा रद्द करण्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. दाखल याचिकेमध्ये बीपीएससी पूर्वपरीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येते. आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. एकच धर्म, राष्ट्र सर्वोच्च असा नारा योगींनी दिलाय. प्रयागराजच्या महाकुंभ परिसरातून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात यश आलेलं आहे. यूपी एटीएसनं नक्षलवादी मनीष श्रीवास्तवला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील मुस्लिम बहुल भागात जवळपास 40 वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराचं कुलूप उघडण्यात आलंय. यावेळी लोकांनी हनुमान चालिसाचं पठण केलं. हरियाणाच्या कैथलमध्ये ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणानं आपल्या कारनं 5 जणांना चिरडलं. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. दिल्ली एनसीआरमध्ये लागू केलेलं ग्रॅप 3 हटवण्यात आलेलं आहे, तर ग्रॅप 1 आणि ग्रॅप 2 मात्र कायम राहणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पाटण्यात 8वी पर्यंतच्या शाळा 11 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. राजस्थानातील 2021 मधील एसआय पेपर लीक प्रकरणात 20 एसआयचं निलंबन करण्यात आलेलं आहे, तर जिल्ह्यामध्ये फील्ड ट्रेनिंग करणारे 20 एसआय निलंबित झाले.